ओम शांती. या शरीराचं नाव आहे दिलीप पाटील. मी शिक्षकी पेशातला मनुष्य, परंतु भक्ती मार्गामध्ये बरेच दिवस माझे गेले. जवळजवळ जीवनातला 3/4 भाग हा माझा भक्ती मार्गामध्ये गेला. त्याच्यामध्ये भक्ती मार्गामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे टप्पे पडले. त्याच्यातला पहिला टप्पा हा वारकरीचा, कारण वडीलच वारकरी संप्रदायात आणि मंदिराशी निगडीत होते. आजही वडिलांचं वय 85 वर्षे असून मंदिराचं सर्व काम ते पाहतात आणि घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळे मी त्यांच्या विचारसरणीला जुळलो. इयत्ता 9वीमध्ये शिकत असताना माझी आई वारली. वारल्यानंतर याला घरी काय ठेवायचं म्हणून रात्री ज्यावेळेस जवळपास खेड्यांमध्ये कीर्तन राहायचं त्या ठिकाणी माझे वडील मला बैलगाडीवर न्यायचे आणि अशा प्रकारे मला हळूहळू कीर्तनाचा चांगला प्रकारचा छंद लागला, चांगली आवड निर्माण झाली. पुढे माझं शिक्षण BSc B.Edपर्यंत पूर्ण झालं. परंतु ज्यावेळेस मी BScला होतो त्यावेळेस परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार हा आम्हाला कुठेतरी खुणावत होता, डोकावत होता. म्हणून मी स्वाध्याय परिवारामध्ये त्या ठिकाणी हळूहळू रूढ झालो. त्यांची भक्ती फेरी, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये मी राहायचो आणि त्याच्यामध्ये सुद्धा सक्रिय कार्यक्रममध्ये सहभागी झाल्यामुळे जवळजवळ भारतात बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो भक्ती फेरीच्या माध्यमाने. परंतु त्या ठिकाणी ज्ञान, भक्ती आणि कर्म ही त्रिसूत्रीवर ते कार्य सुरू होतं आणि शेवटी मला असं वाटलं की आपल्याला जी शांतता पाहिजे मनाला, कारण माणसाचं जीवन हे परिस्थितीवर अवलंबून नसतं. किती चांगली परिस्थिती असली ते जीवन हे मनस्थितीवर अवलंबून असतं. मनस्थिती चांगली असेल आणि माझा अनायशा शिक्षकी पेशा असल्यामुळे मला मनस्थितीचा खूप उपयोग होईल म्हणून मी विचार करत होतो. परंतु मनस्थिती काही माझी व्यवस्थित राहायची नाही. मग हळूहळू स्वाध्याय परिवारसुद्धा कमी झाला. जवळजवळ मी त्या ठिकाणी 25 वर्ष कार्य केलं. नंतर संत गजानन बाबा यांची पायीवारी आणि संत गजानन बाबा मंडळ स्थापन करून आम्ही या ठिकाणी एक मोठं भव्य गजानन बाबाचं मंदिर उभारलं आणि ते सुद्धा कार्य जवळजवळ 20 वर्षापर्यंत केलं. अशा प्रकारे माझ्या जीवनातले 45 वर्ष हे भक्तीमध्ये गेले, 15 वर्ष हे बालपणामध्ये गेले, 2 वर्ष करोना कालावधीत काही करू शकलो नाही. अशा प्रकारे आता मात्र मला असं वाटतं की आमच्या घरात आई मात्र शिवबाबाच्या कार्याशी जुळलेल्या होत्या. आमच्या घरातच केंद्र चालतं. जवळजवळ 15 वर्षापासून शिवबाबाच्या कार्यात जुळलेल्या असतानासुद्धा मला ते नेहमी सांगायचे की अशा प्रकारचं हे कार्य आहे, अशा प्रकारची मुरली असते, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं जे ज्ञान या ठिकाणी मिळतं. आत्मा, परमात्मा काय असतो हे सर्व ज्ञान या ठिकाणी मिळतं आणि तुला शांतता लाभेल. परंतु मी माझ्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये, माझ्या नोकरीच्या व्यस्त शेड्यूलमध्ये या ठिकाणी वेळ देऊ शकत नव्हतो. शेवटी एक दिवस असा आला की आईने सांगितलं की तू तुझ्या वडिलांचंच ऐकतो, तुझे वडील वारकरी आहेत, ते वारकरी विचारच तू मलासुद्धा सांगतो की हे शिवबाबाचं कार्य काही इतकं प्रभावी नाही. कारण घरामध्ये केंद्र राहायचं, 10-15 त्या ठिकाणी माता त्या कार्यक्रमाला जमायच्या आणि मला कीर्तनात किंवा इतर कार्यक्रमामध्ये मला खूप मोठी गर्दी दिसायची आणि ते गर्दी ही नुसती गर्दी होती,
त्याच्यात दर्दी कोणी नव्हता. परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर या शिवबाबाच्या कार्यामध्ये त्याची मनस्थितीही चांगली राहते, त्याला शांतता मिळते. ती शांतता घेऊन तो त्याच्या कुटुंबात वावरतो, ती शांतता घेऊन तो समाजात वावरतो. ते चांगल्या प्रकारचे व्हायब्रेशन शांतीचे तो देतो, समाजालाही देतो, स्वतःसाठी वापरतो, कुटुंबाला देतो, नातेवाईकांना देतो, मित्रमंडळीला सांगत राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारचा अनुभव मिळत गेला. मला तर असं वाटायला लागलं की मी थोडा उशीर केला, कारण आई आमच्या घरी केंद्र चालू असतानासुद्धा आई सांगायची, त्यावेळेस मी लक्ष दिलं नाही. ती खंत मला आजही वाटते. आज जे आपलं कार्य सुरू आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखं आणि सर्वांच्या लक्षात येईल असं आहे. कारण प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला, पूर्ण जगामध्ये सर्वांना शांततेची आवश्यकता आहे. शांततेशिवाय किंवा आनंदित जीवनाशिवाय मनुष्य कोणतीही गोष्ट करू शकत नाही. या ठिकाणी माझा अशा प्रकारचा एक अनुभव आला की ज्यावेळेस आपल्या विद्यादीदींनी सांगितलं की आपल्याला जो देवीचा कालावधी आहे 9 दिवसपर्यंत नवरात्रीचे उपवास धरायचे आहेत आणि सकाळी या ठिकाणी 4:45 ते 4:45 अशा प्रकारचा अमृतवेलाचा कार्यक्रम राहील. त्या अमृतवेलाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मी तर विचार करायला लागलो, आजपर्यंत आपण 3 वाजेला कधी उठलो नाही. 3 वाजेला उठून अंघोळ वगैरे करून आपण 4:45पर्यंत या ठिकाणी सेंटरला यायचं. परंतु रात्री झोपल्यानंतर मी विचार करत बसलो की आपल्याला जायचं तर आहे, मला 3 वाजेला कोण उठवेल, मी असा विचार करत बसलो. आणि आमच्या ज्या करुणा दीदी होत्या त्यांना सांगितलं की मला एक कॉल करा, म्हणजे मी त्या ठिकाणी जागे होईल आणि या ठिकाणचा कार्यक्रम मला अटेंड करता येईल. परंतु मला 2:30 वाजता जाग येऊन गेली. 2:30 वाजेला जाग आल्यामुळे असं झालं की उठल्याबरोबर मी बाहेरचा लाईट लावला. बाहेरचा लाईट लावल्याबरोबर 3 जण मोटरसायकल घेऊन 3 चोर लोक त्या ठिकाणी थांबलेले होते. स्ट्रीट लाईट त्यांनी बंद केला होता. आमच्या कॉलनीमध्ये CCTV आहेत, CCTVवर त्यांनी फडका टाकून दिलं होतं आणि आमची 4 व्हीलर समोर उभी होती. नातूला ती सवय आहे, ते गाडीची चाबी घ्यायची आणि रिमोटच्या सहाय्याने ते टिकटिक टिकटिक करत बसायचं. त्याच्यामध्ये आमची 4 व्हीलर गाडी ही ओपन होती, म्हणजे सहज ती गाडी ते घेऊन जाऊ शकत होती, अशी पूर्ण पोझिशन तयार होती. फक्त मी या कार्याला जुळल्यामुळे आणि 3 वाजेला उठून आपण 4:45 वाजता कसं जाऊ या चिंतेमुळे मी 2:30 वाजता उठलो आणि त्या ठिकाणची जी होणारी चोरी, ती गाडी जी चोरीला जाणार होती ती टळली. अशा प्रकारचा मला एक चांगल्या प्रकारचा अनुभव आला. नुकतीच संक्रांत गेली. संक्रांतीच्या वेळेस विद्यादीदींनी प्रत्येकाला तिळगुळ दिलं. तिळगुळ हे लाडूच्या स्वरूपात होतं. तर सुरुवातीला मी तिळगुळ घेतलं, दीदींचं लक्षात आलं नाही. मला तिळगुळचे जे गोलाकार गुळाचे किंवा याचे साखरेचे तयार केलेले ते तिळगुळ मी घेतलं. नंतर अजून फलकलेखन केलं. या ठिकाणी सुविचाराचं फलकलेखन केल्यानंतर दीदींनी अजून बोलवलं. मी त्यांना ओम शांती केली आणि त्यांनी मला पुन्हा तिळगुळचं एक टोली म्हणून दिल्यानंतर मी घरी गेलो आणि आमच्या युगलला तो प्रसाद देत असताना त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिळगुळ देतायत आणि तिळगुळमध्ये पैसा कुठून आला म्हणे. त्याच्यात एक रुपयाचं नाणं होतं. ते 1 रुपयाचं नाणं हे त्या तिळगुळच्या लाडूमध्ये निघालं. हा
माझा दुसरा अनुभव. असे अनेक अनुभव येत राहतात, परंतु भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत होतो मी किंवा माझे वडील आजही आहेत, आई 15 वर्षापासून त्या ठिकाणी पाठशाळा चालवते वावडे या गावाला. कारण ग्रामीण भागाची संस्कृती प्रत्येक गोष्टीला होकार द्यायचा, त्या पद्धतीने ते कार्य चालू असतं. परंतु आजही जी शांतता आमच्या वडिलांपेक्षा आमच्या आईकडे आहे, मला ही सावत्राई जरी असेल तरी माझी ती सख्खी आईपेक्षा जास्त प्रेम करते. आणि आमची जाईन त्यांचीच मुलं असं चांगल्या प्रकारचं वातावरण हे फक्त आणि फक्त या आपल्या शिवबाबाच्या परिवाराला आम्ही जॉईन झाल्यामुळे तयार झालं. एवढेच माझे हे जीवनातले अनुभव मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ओम शांती.